अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर कोकण निसर्गरम्य समुद्र किनारा आणि गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून विकसित करण्यात येईल. कोल्हापूर अर्थात करवीर नगरी. समृद्ध शेती असलेल्या कोल्हापूरला महाराष्ट्राचे ॲग्रिकल्चरल हब म्हणून प्राधान्य देण्यात येईल. संभाजीनगर म्हणजे जणू मराठवाड्याची राजधानी. समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या संभाजीनगरला महाराष्ट्राचे टुरिझम हब म्हणून विकसित करण्यात येईल. महाराष्ट्राची उपराजधानी, भारताचे हृदयस्थळ म्हणजे नागपूर. नागपूरला महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्यात येईल. विदर्भातील आणखी एक महत्त्वाचे शहर अमरावती. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आणि तेथील शेतीच्या विकासासाठी अमरावतीला महाराष्ट्राचे ॲग्रिकल्चरल हब म्हणून विकसित करण्यात येईल. दक्षिण गंगा गोदावरीच्या काठी वसलेलं उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक. नाशिकचे महाराष्ट्राचे रिलिजियस हब म्हणून महात्म्य निर्माण केले जाईल. गोदातीर विकासाचा व कुंभमेळा व्यवस्थापनाचा महाआराखडा बनवून पूर्ण केला जाईल. विद्येचे माहेरघर अर्थात पुणे. पुण्याचा महाराष्ट्राचे एज्युकेशनल हब म्हणून सर्वांगीण विकास केला जाईल. दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूरला टेक्सटाईल हब म्हणून विकसित करण्यात येईल. उठा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करूया. एक दिलानं एकजुटीनं चला उठा महाराष्ट्र घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. उठा महाराष्ट्र घडवूया. उठा उठा महाराष्ट्र घडवूया.